शासनाला पत्र द्या, हा पाकिस्तान नाही हे शासन आणि प्रशासनाला आता ठणकावून सांगितलं पाहिजे। जर आम्ही हिंदू म्हणून या सगळ्याला आज विरोध केला नाही तर भविष्यामध्ये मसळ्याचा सुद्धा बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। या सगळ्या विषयांवरती बोलायचं नव्हतं, पण आल्या आल्या पाहिलं सगळीकडे कळत नाही त्या भाषेतलेच बोर्ड आहे। मराठी कळण, हिंदी कळण, इंग्लिश कळण, नुसतेच यू 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 उलटे आकडे काढलेत। जर आम्ही हिंदू म्हणून आम्ही म्हणतो माझ्या मराठीचे बोले कौतुके परी अमृतालाही पैजा जिंके ज्ञानोबाराय म्हणून गेले, आणि त्यात ज्ञानोबारायांच्या भूमीमध्ये उर्दू भाषेतले बोर्ड लागतात। जर लोकसंख्येच्या आधारावरती जर आमच्या भाषा संपून दुसऱ्या भाषा आमच्याच तालुक्यामध्ये उदयास येत असतील तर त्या भाषा आणि ते बोर्ड ठेचण्याची ताकद सुद्धा आता हिंदूंनी ठेवली पाहिजे। मी नेहमी सांगतो तुम्हा हिंदूंच्या भाग्यामध्ये 5 भाग्य आहेत की ज्या भाग्यांवरती आपलं आयुष्य अवलंबलेलं आहे। त्यातलं पहिलं भाग्य जे सर्वश्रेष्ठ असं कोणतं असेल, त्या विश्वामध्ये 84 लाख प्रकारचे जीव बंधू भगिनींनो, कुणाला कुत्र्याचा जन्म भेटलाय, कुणाला मांजराचा जन्म भेटलाय, कुणाला वाघाचा जन्म भेटलाय, कुणाला सिंहाचा जन्म भेटलाय, कुणाला डुकराचा जन्म भेटलाय, अगदी सरपटणाऱ्या सापापासून तर हवेत उडणाऱ्या फुलपाखरापर्यंत ते 250 वर्ष जगणाऱ्या कासवापर्यंत 84 लाख प्रकारचे जीव या जमिनीवरती असताना तुमचं माझं भाग्य इतकं श्रेष्ठ आहे, आपल्याला माणसाचा जन्म भेटलाय। आणि माणसाचा जन्म जरी भेटला असताना तरी तो कुठं भेटलाय? जिथं पीठ खायला महाग झालंय त्या पाकिस्तानात भेटलाय का? जिथं पंतप्रधानच देशातून पळून जातो त्या बांगलादेशात भेटलाय? ज्या ठिकाणी सुखाला फक्त भौतिक सुखाची व्याख्या लावली जाते ते अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये भेटलाय? सगळं जग लुटून स्वतःच्या घरात नेऊन ठेवणाऱ्या इंग्लंडमध्ये भेटलाय? सगळ्या जगाला प्रत्येक वर्षी कोणती नवीन महामारी देणाऱ्या चीनमध्ये भेटलाय? अहो तुम्हाला आम्हाला जन्म कुठं भेटलाय? अहो संपूर्ण विश्वाला जी माता समान आहे त्या जगत जननी भारत मातेच्या कुशीत आपला जन्म झाला आहे आपलं दुसरं महत्वाचं भाग्य। हे दुसरं भाग्यापेक्षा तिसरं भाग्य अजून श्रेष्ठ आहे। या भारत मातेला जर शरीर मानलं तर आपल्याला एखादा हात नसला तरी आपण जगू शकतो, एखादा बोट नसतं तरी आपण चालू शकतो, एखादा पाय नसला तरी आपण जगू शकतो, दोन्ही किडन्या फेल झाल्या तरी डायलिसिस वरती जगू शकतो, हृदयाचा आजार झाला तरी हृदय ट्रान्सप्लांट करता येतं, एखादा दात नसला तरी आपण खाऊ शकतो, जीभ नसेल तरी आपण जगू शकतो, कान तुटला तरी आपण जगू शकतो, पण आपला पाठीचा कणा जर सैल झाला ना तर आपण हलू शकत नाही, डुलू शकत नाही, चालू शकत नाही। जर या भारत मातेला शरीर मानलं तर या भारत मातेच्या पाठीचा कणा जर कोण असेल तर तो आपला महाराष्ट्र आहे। सेनापती बापट म्हणतात महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार भूभारताचा, महाराष्ट्र आधार भूभारताचा। आपलं तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही जन्माला आलो। चौथं भाग्य कोकण वासियांनो तुमचं त्याहून श्रेष्ठ आहे। महाराष्ट्रात जरी जन्माला आपण आले असलो तरी जे विदर्भ आणि मराठवाड्याला लाभलं नाही ते कोकण वासियांना लाभलं। अहो ज्यांच्यामुळे आम्ही हिंदू म्हणून जगतो त्या पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांनी, धर्मवीर छत्रपती शंभूरायांनी सर्वाधिक काळ वास्तव्य असं जर कुठं केलं असेल तर ते आपल्या कोकणामध्ये केलं। आपण कोकणात जन्माला आलोय, आपलं चौथं महत्वाचं भाग्य। आणि पाचवं भाग्य सगळ्या भाग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, जे भाग्य तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं आहे, जे आपल्या पूर्वजांनी आपल्या रक्ताचा थेंब न थेंब आपलं शीर त्यागून आपल्याला दिलंय, ते म्हणजे आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलोय। म्हणजे पाचवं भाग्य आम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे। आम्हाला कुणी येतं आणि सांगतं मला कोकण वासियांचा खूप अभिमान आहे,
की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये जातीपातीवरून भांडणे, मी मराठा, मी ब्राह्मण, मी साळी, माळी, कोळी, धनगर, वंजारी, दलित, महार, मातंग, पण या कोकणामध्ये मला असं कुठंच पाहायला भेटत नाही. त्याबद्दल तुमचं सर्वाधिक अभिनंदन की आमच्या कोकणामध्ये जातपातच मानली जात नाही आणि त्याही पेक्षा मानली जाऊच नये. आपल्याला अभिमान असला पाहिजे ना आपल्या जातीचा. मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी साळी आहे, मी कोळी आहे, मी माळी आहे, धनगर, वंजारी, दलित, महार, मातंग, जी काय जात असेल ती असेल. बंधू आणि भगिनींनो, त्या जातीचा अभिमान जरूर बाळगा, पण त्याही पेक्षा जास्त अभिमान आपल्याला आपल्या हिंदू धर्माचा असला पाहिजे. म्हणून आपण कोण आहोत? तुमचा प्रतिसाद काय येत नाही बा. कोण आहे आपण? आपण हिंदू आहोत. जर आपण आपली जात श्रेष्ठ मानत राहिलो आणि आपला धर्म विसरलो ना, बांगलादेशात जाऊन पहा काय म्हणून आमच्या माय भगिनींना घरातून ओढून रस्त्यावरती आणून त्यांच्या नग्न दिंडी काढल्या जातात. त्या बांगलादेश मधल्या घराघरामध्ये घुसणाऱ्या त्या सगळ्या बांगलादेशच्या मुसलमान नागरिकांना विचारा, तुम्ही काय म्हणून त्या घरामध्ये घुसून आमच्या माय भगिनीवरती बलात्कार करताय? काय म्हणून तिथल्या पुरुषांना रस्त्यावरती खेचून त्यांच्या कत्तली केल्या जातात? काय म्हणून आमच्या माय भगिनींना हातपाय बांधून, तोंड बांधून रस्त्यावरती उभं केलंय? बांगलादेश मध्ये होणारे अत्याचार ते मराठा, ब्राह्मण, साळी, माळी, कोळी, धनगर, वंजारी बघून नाहीयेत. तर बांगलादेश मध्ये होणारे अत्याचार हिंदू धर्मावरती होणारे अत्याचार. म्हणून भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर आज आपल्या जातीचा त्याग करा. आपली जात फक्त आपल्या दाखल्यावरतीच राहिली पाहिजे, आपल्या वर्तनातून ती संपून गेली पाहिजे. हा संकल्प आजच्या निमित्ताने करा. कारण जो संकल्प आम्ही करून शकलो नाही तर भविष्यामध्ये आमचा धर्म संपल्याशिवाय राहणार नाही. आमच्या माय बहिणींना पटकन कळल एकत्र राहण्याची ताकद काय असते. आम्ही जर फळवाल्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं की 1 किलो द्राक्ष दे, तिथं माय माऊली असेल, 2 प्रकारची द्राक्ष ठेवलेली असतील. एक द्राक्ष असतील गरामधली आणि दुसरी द्राक्ष असतील सुट्टी सुट्टी पडलेली. मग तिला विचारलं माय माऊलीला, घरातली द्राक्ष कशी कुले? तर ती म्हणाली 100 रुपये किलो राजा. मग तिला विचारलं ही शेजारची सुट्टी द्राक्ष कशी आहे? घेऊन जा रे, अशीच कोण खाणार आहे ती? मग जरा आपण त्या माय माऊलीला विचारलं, का ग माऊले ही द्राक्ष खराब आहेत का सुट्टी म्हणून तू फुकट वाटतील? तर ती सांगेल ही द्राक्ष खराब नाहीयेत रे, कदाचित त्या घरामधली द्राक्ष ही कच्ची असतील, किडकी असतील, सडकी असतील, पण ही द्राक्ष जी सुट्टी झाली ती पिकलेली आणि गोड द्राक्ष आहे. मग तिला विचारा, मग याची किंमत का शून्य आहे ग? ती माय माऊली जो सांगेल ना तो नियम हिंदू म्हणून आपल्याला लागू आहे. ती सहज सांगून जाईल, अरे राजा ही घरातली द्राक्ष जरी कच्ची असतील, किडकी असतील, सडकी असतील, आंबट असतील, तुरट असतील, पण ती एकत्र आहे म्हणून त्यांची किंमत आहे. ज्यावेळेस ही द्राक्ष सुट्टी झाली ना त्यांची किंमत शून्य झाली. म्हणून हिंदू बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, जोपर्यंत आमची वज्रमुठ हिंदू म्हणून एकत्र आहे तोपर्यंतच आमची किंमत आहे. ज्यावेळेस आम्ही जातीपातीच्या विषाला भडकून वाटले जाऊ त्यावेळेस आमची माती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा अभिमान बाळगा. कारण बटेंगे तो ते निवडणुकीपुरतं नाहीये बरं का. निवडणूक झाली की विसरलं असलं काय नाही. निवडणूक होऊन गेली, सरकार बसायचं ते बसलं. हिंदूंच्या समस्या संपल्यात का? आमच्या प्रत्येक राजकीय नेतृत्वाला हिंदुत्वाचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्यांनी हातात भगवा ध्वज घेतला पाहिजे. हे काम हिंदू म्हणून आपल्याला करावं लागेल. त्यामुळं बटेंगे तो हिंदू म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन आमच्या हिंदू समाजासमोरच्या समस्यांना काहीतरी वाचा फोडली पाहिजे. आमच्या समाजासमोरच्या समस्या कोणकोणत्या याची तरी जाणीव आम्हाला आहे का? आज जशी जातीपातीचं विष आम्हाला फोकरतंय तसं ख्रिश्चन धर्मांतराचं बीज आमच्या गावागावामध्ये येतंय. आमचा कोकण सुद्धा त्याला कमी नाहीये. कुणीतरी ख्रिश्चन पादरी येतो
आणि आम्हाला सांगतो की कसा तुमचा धर्म वाईट आहे, कसा तुमचा हिंदू धर्म खराब आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढा, तुम्ही तुमच्या घरातला राम, घरातला श्रीकृष्ण बाहेर काढा आणि त्याच्या ऐवजी येशूचा फोटो ठेवा, क्रॉस ठेवा. आणि आमची सामान्य भोळी बाबडी माणसं त्या छळाला, पळाला, लांगुल चालनाला भुलून आपल्या घरामधले देव विसर्जित करतात, आपल्या घरामधील महापुरुषांच्या प्रतिमा फेकून देतात, देवी देवता नदीमध्ये सोडून देतात, खंडोबाचे टाक उकिरड्यावरती फेकून देतात. हिंदूंनो, आज जर आम्ही या धर्मांतरणाचं विष ओळखलं नाही तर भविष्यामध्ये आमच्यावरती अत्याचार झाल्याशिवाय राहणार नाही. 16 एप्रिल 2020 काय झालं होतं कुणाला माहिती आहे? हात वरती करा बरं. 16 एप्रिल 2020 आम्ही हिंदू इतके विसरबोळे की आम्ही काल काय खाल्लं ते आम्हाला आठवत नाही. महाराज, 16 एप्रिल 2020 ला काय झालं होतं काय सांगायचं तुम्हाला? 16 एप्रिल 2020 ला आमच्याच भारतामध्ये, आमच्याच महाराष्ट्रामध्ये, आमच्याच कोकणामध्ये, पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये आपल्या आईच्या अंत्यविधीला जात असताना 2 साधूंना पकडून दगडाने ठेचून ठेचून कोयत्या कुऱ्हाडीने तोडत तोडत तुकडे करून मारलं का? आम्हाला सांगितलं आता महाराज ती पोरं पळवणारी टोळी होती म्हणून. मला सांगा बंधू आणि भगिनींनो, 2 माणसांची पोरं पळवणारी टोळी असते का? असते का? समजा टोळी आहे म्हटलं तर त्यांच्याकडे शस्त्र असतील, अस्त्र असतील, त्यांच्याकडे कोयता, कुऱ्हाड, तलवार, भाला काहीतरी असेल, काही नसेल तर चाकू असेल. त्यांच्याकडे एकही शस्त्र नाही. बर ते क्रूर असते तर ज्यावेळेस तो सगळा जमाव हातामध्ये दगड घेऊन, काठ्या घेऊन त्यांना जोडपत होता, दगडी फेकून मारत होता, त्यावेळेस त्यांनी हातामध्ये दगडी आलेली घेऊन परत त्यांच्यावरती भिरकावली नसती का? 3-4 तास आमच्याच भारतात, आमच्याच महाराष्ट्रात, आमच्याच कोकणामध्ये आमच्याच हिंदूंच्या 2 साधूंना दगडाने ठेचून ठेचून मारलं गेलं का? आम्हा हिंदूंना सत्य पचवणं अवघड जातं का? तर त्यांनी अंगावरती भगवी वस्त्र घातली होती म्हणून. ख्रिश्चन धर्मांतरित वस्तीमध्ये स्वतःला हिंदुत्व न मानणाऱ्या, हिंदुत्वाची लाज असणाऱ्या आमच्याच समाजाने आमच्याच 2 साधूंना दगडाने ठेचून ठेचून मारलं. धर्मांतरणाचं विष इतकं भयानक आहे. अहो, जो भगवा ध्वज छत्रपती शिवरायांनी प्रत्येक गड किल्ल्यांवरती फिरकवला, जो भगवा ध्वज साक्षात हनुमंतराय अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करताना घेऊन बसते, जो भगवा ध्वज प्रभू श्रीरामचंद्रांचा, भगवान श्रीकृष्णांचा आहे, जो भगवा ध्वज आमच्या साधू संन्याशांचा आहे, जो भगवा रंग त्याग शौर्य पराक्रमाचा आहे, तो भगवा रंग अंगामध्ये परिधान केला म्हणून आमच्याच महाराष्ट्रामध्ये आमच्याच साधू संतांची कत्तल केली गेली का? धर्मांतरण केलेली वस्ती होती म्हणून. या धर्मांतरणाच्या विषाला आज तरी ओळखा. आणि जिथे जिथे हिंदूंचं धर्मांतरण होतंय, जिथे जिथे ख्रिश्चन पाद्री येऊन आम्हा हिंदूंच्या समाजाला छळाने, बळाने, कपटाने भुलवण्याचा प्रयत्न करतात, त्या प्रत्येक ठिकाणी विरोध करून धर्मांतरण थांबवण्याचा प्रयत्न करा. आणि एक संकल्प आजच्या निमित्ताने करा, आपण कोणत्या धर्मात जन्माला आलोय आणि त्याच हिंदू धर्मामध्ये आम्ही शेवटचा श्वास घेऊ. ना मी धर्मांतरण करेल, ना माझ्या परिचयाच्या कोणाला मी धर्मांतरण करू देईल. हा संकल्प आजच्या दिवसाने करा. जर आम्ही हे संकल्प केले नाही तर भविष्यामध्ये आमचा हिंदू धर्म शिल्लक राहणार नाही. बंधू आणि भगिनींनो, ही जशी आमच्यावरती होणारे ख्रिश्चनांची आक्रमण आहेत, त्याही पेक्षा भयानक अवस्था गेले 1000 वर्ष इस्लामिक आक्रमणाची या भरतखंडामध्ये, आमच्या मातृभूमीमध्ये आम्ही भोगतोय. आपल्या कोकणामध्ये तर आपण सगळ्यात जास्त अत्याचार भोगलेले. कुणी यायचं, आमच्या माया भगिनीला घोड्यावरती टाकून घेऊन जायचं, त्यांच्यावरती अत्याचार केले जायचे, बलात्कार केले जायचे, त्यांच्या नग्न दिंडी काढल्या जायच्या. तेवढ्यानं समाधान व्हायचं नाही म्हणून त्यांना जनानखान्यात कोंबलं जायचं, त्यांच्या नशिबी वेश्येचं जीवन यायचं. आमची लहान लहान लेकरं त्यांचे होठ शिवून अरबस्तान, तुर्कस्तानला गुलाम म्हणून विकली गेली. आमचं बळजबरीनं धर्मांतरण केलं गेलं. कितीतरी अन्याय अत्याचार आमच्या कोकणच्या मातीमध्ये.
या कोकणाची माती फक्त लाल इथल्या नैसर्गिक स्वभावामुळे नाहीये बंधू आणि भगिनींनो, तुमच्या माझ्या पूर्वजांनी या मातीमध्ये आपलं रक्त सांडले म्हणून ही माती लाल आहे, लक्षात घ्या. त्यांनी रक्त सांडले म्हणून आपण आज हिंदू म्हणून जगू शकतो. तर आज या इस्लामिक आक्रमणाकडे पाहताना आज आम्ही आमच्या हिंदू समाजाला सचेतन करू शकतो का की कोण कोण आमच्यावरती काय काय अत्याचार करते बरं. भयानक प्रकारे सगळ्याच बाजूने हिंदू समाजावरती संकट येत असताना आम्हाला आमचा धर्म टिकवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यातली शुद्धता सांभाळलीच पाहिजे, पण शुद्धता सांभाळण्यापेक्षा किमान आमच्या कपाळावरती कुंकुम, कपाळावरती गंध राहतील, हे सगळ्यात मोठं आव्हान येऊन ठेपलंय. त्यामुळे हिंदू धर्मासमोरची संकट आम्ही हिंदू म्हणून पाहू शकतो का? पहिलं संकट आहे आमच्या समोरचं फूड जिहाद. अन्नाच्या माध्यमातून आम्ही कुणाकडनं काय खरेदी करतो हे पण आम्हाला कळत नाही. निपाणी मधला एक व्हिडिओ परवा व्हायरल झाला. निपाणी मध्ये एक फूड मासे विक्रेता, एक जिहादी मासे विकण्यासाठी उभा आहे आणि तो काय करत होता तर प्रत्येक माशाच्या पोटामध्ये किडन्या खराब होणाऱ्या गोळ्या टाकायचा आणि ते मासे हिंदूंना विकायचा. आणि असं केले कितीतरी वर्ष तो करत होता. नशिबाने पोलीस प्रशासनाला तो सापडला म्हणून त्याची बातमी बाहेर आली. नाहीतर असे किती लोक असतील जे त्या माशांच्या पोटामध्ये नाही ते घालून तुम्हाला मला विकत असतील. असाच परवा पुण्यातला एक व्हिडिओ व्हायरल झाला. पुण्यामध्ये एक जिहादी भाजी विक्रेता भाजी विकण्यासाठी उभा होता. बिचारा उन्हाचा कडाका प्रचंड होता आणि ऊन येत असल्यामुळे ती भाजी सुकायला लागली. सुकलेली भाजी खायला घालू नये, मग करायचं काय, जरा ओली केली पाहिजे भाजी. मग काय करावं तर पाणी शोधलं पाहिजे, पाणी सापडे ना. पाणी शोधता शोधता शेवटी कळालं की शेजारून सुंदर सुवासिक गटार वाहते. कुठं आपल्याला भाजी खायची म्हणून अशीच ती भाजी घेतली, गटारामध्ये घंगाळली आणि परत तीच भाजी विकायला ठेवली. आमच्या हिंदू महिला, आमचे हिंदू पुरुष भाजी आणायला जातात. मेथी घ्यायची असती, ताजी भाजी कुठं दिसती म्हणून भाजी घेतात. मेथी घेऊन घरी जातात आणि म्हणतात वा भैया की मेथी तो बहुत अच्छी. काय अच्छी ती गटरातली मेथी खातोय आम्ही. याही पेक्षा वाईट तो डोंबिवलीचा का धारावीचा व्हिडिओ आहे. एक जिहादी फळ विक्रेता फळ विकण्यासाठी फळाच्या हातगाडीवरती उभा आहे आणि फळाच्या हातगाडीवरती उभा असताना त्याला बिचारा लघुशंकेला आली. करायचं काय, कुठं जायचं म्हणून काय केलं तर फळ विकायच्या पिशवीमध्येच लघुशंका केली आणि आता ती लघुशंका फेकायची कुठं कळेना म्हणून त्याच लघुशंकेने सगळी फळं धुतली आणि तीच फळं आम्ही खातोय. लक्षात ठेवा हिंदू बंधू आणि भगिनींनो, जर त्यांनी ठरवलं तर तुमच्या माझ्या पुढच्या पिढ्या जन्माला न येण्याची क्षमता ते ठेवतात. जर तुम्हाला तुमच्या माझ्या पुढच्या पिढ्या जन्माला घालायच्या असतील, नवे त्या निरोगी आणि आरोग्यदायी जन्माला घालायच्या असतील तर आजच्या मेळाव्यातून एक संकल्प करा. ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा. हे नुसतं टाळ्या वाजवण्यापुरतं नाहीये. इथून गेले की नाही भैयाला जरा धंदा दिला पाहिजे, कशाला झक मारायला दिला पाहिजे. माझं लेकरू महत्वाचं आहे, माझं भविष्य महत्वाचं आहे का भैयाचं पोट भरणं महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? आवाज येत नाही तुमचा, चुकीचं नाही ना बोलत मी. माझं लेकरू महत्वाचं आहे का भैयाचं पोट भरणं महत्वाचं आहे? महिला मंडळ आम्ही काही खरेदी करत नाही. पुरुषाला तुम्ही सांगितलं तरच तो बाजारात जातो, नाही त्याला काही एवढी हौस आलेली नाही. तुम्ही संकल्प करा, जर आमच्या पुढच्या पिढ्या निरोगी आरोग्यदायी करायच्या असतील तर कुणावरही दयामया न दाखवता फक्त आणि फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा. जसं फूड जिहादचं संकट आहे त्याही पेक्षा वाईट संकट आमच्यावरती कोसळले ते लँड जिहादचं आहे. आज आमच्या हिंदूंच्या जमिनी बळकावल्या जातात आणि त्याच्यावरती वक्फ बोर्डाचे ताबे मारले जाते. वक्फ बोर्ड म्हणजे काय ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही वक्फ बोर्ड समजून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला हिंदूंच्या जमिनी का आणि कोण बळकवतं हे कळणार नाही. वक्फ बोर्डाची स्थापना भारतामध्ये झाली 1960 साली
आणि 1960 पासून 2024 पर्यंत 0 एकरापासून ते 10 लाख एकरची जमीन वक्फ बोर्डाने आपल्या ताब्यामध्ये घेतली. वक्फ बोर्डाला जमीन ताब्यात घेण्यासाठी काय करावं लागत नाही. आपण एकदा कायदा वाचला पाहिजे. वक्फ बोर्डाने काय करायचं तर कोणत्याही एका जमिनीवरती अधिकार सांगायचा की फलाना फलाना जमीन आमची आहे आणि मग ज्या जमिनीवरती ताबा सांगितलंय, समजा ही शाळा आपण समजू की हिंदू संघटनेची आहे आणि या शाळेच्या जमिनीवरती ताबा मारला वक्फ बोर्डाने, तर हिंदू संघटनेने सरकारपाशी जायचं आणि सांगायचं की ही जागा वक्फ बोर्डाची नाही, आमची आहे. जो अधिकार सांगतोय त्यांनी मागायची नाही, तर ज्याची जागा आहे त्यांनी सिद्ध करायचं ही जागा त्याची आहे. आणि त्यासाठी काय असतं, सर्वोच्च न्यायालय नाही, उच्च न्यायालय नाही, जिल्हा न्यायालय नाही, वक्फ न्यायाधिकरण असतं जिथं फक्त आणि फक्त मुसलमानच असतात. आणि तिथं केस गेल्यानंतर तुमचं काही ऐकलं जात नाही. 99.99% प्रकरणांमध्ये अख्खीच्या अख्खी जमीन, भलेही तिचा मालक हिंदू असो, सरकार असो, ती जमीन वक्फ बोर्डाला दान म्हणून दिली जाते. असा 10 लाख एकराचा सातबारा वक्फ बोर्डाने आपल्या ताब्यामध्ये घेतलाय. आपल्या मडीचं देवस्थान आहे कानिफनाथांचं, मच्छिंद्रनाथांचं. त्या मडीच्या अख्ख्या गडावरती ताबा मारून सांगितलं ह्यो किल्ला आमचा आहे. मध्ये त्या गुहा नावाचं गाव आहे, संत कानिफनाथ महाराजांची समाधी आहे. 40 एकराचा सातबारा आहे. त्या 40 एकराच्या सातबाऱ्यावर वक्फ बोर्डाने ताबा मारला आणि सांगितलं ही कानिफनाथांची समाधी नाहीये, ही वक्फ बोर्डाची जमीन आणि ह्यो आमचा पीर बाबा आहे. अख्ख्याच्या अख्ख्या जमिनीवरती ताबा मारला. संत कानिफनाथांची समाधी फक्त 10 बाय 20च्या 200 स्क्वेअर फीट मध्ये, पण शेजारी 3.5-4 गुंठ्याची 3 मजली मस्जिद बांधली गेली. परवा आमचे वारकरी तिथं भजन करायला गेले एकादशीला, तर काठ्यांनी झोडपलं. त्यांना सांगितलं की कानिफनाथ नाही तर भजन करायला यायचं नाही, आमचा पीर बाबा आहे. असं जर देशभरामध्ये ठिकाणी होत राहिलं तर भविष्यामध्ये हिंदूंनो तुमच्या माझ्या मालकीच्या घरावरती सुद्धा हे वक्फ बोर्ड ताबा मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या लँड जिहादच्या संकटापासून ओळख करून या. रस्त्यावरती फिरताना कोकणात तर खूप रिकाम्या जागा आहे. अचानक एखाद्या रस्त्यावरती एक दगड येतो, मग दुसरा येतो, मग तिसरा येतो, मग त्याच्यावर सिमेंट येतं, मग हिरवी चादर येते, मग त्याच्यावरती फुलं येतात, मग एक भिकारी येतो आणि म्हणतो भगवान के नाम पे दे दे. हा पीर बाबा होतो, तो नवसाला पावतो. मग त्याच्यावरती हिंदू मुसलमान सगळे गर्दी करतात, मग त्याचा दर्गा होतो. ती जमीन वक्फ बोर्डाला कधी जाते हिंदूला सुद्धा कळत नाही. असं ठिकाणी हे फक्त जमिनीवरती नाहीये, घाट रस्त्यांवरती सुद्धा आहे. त्याही पेक्षा वाईट तुमच्या माझ्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर सुद्धा ही अवस्था आहे. जर आम्ही हिंदू म्हणून आज हे ओळखलं नाही तर भविष्यामध्ये सगळीकडे फक्त पीर बाबाच दिसतील. छत्रपती शिवरायांच्या 73 गड किल्ल्यांवरती आज थडगी आहे. तुम्ही कधी पन्हाळ्याला गेले नसाल तर पन्हाळ्याला जाऊन या. एकट्या पन्हाळ्या किल्ल्यावरती 16 थडगी बांधली. किती? तेवढी मंदिरं सापडत नाही, पण तेवढी थडगी किल्ल्यावरती सापडतात. काय संबंध आहे? काही संबंध नाही. काय पुरावा आहे? काही पुरावा नाही. 1 दगड 2 दगड 3 दगड करायचे आणि हळूहळू चादरी अंतरायच्या आणि त्या सगळ्या जमिनीवरती ताबा मारायचा. एवढं मोठं षडयंत्र संपूर्ण देशभरामध्ये, राज्यभरामध्ये छत्रपती शिवरायांच्या बाबतीत सुद्धा होत असताना आम्ही हिंदू म्हणून या लँड जिहादकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. कारण याच शिवरायांच्या गड किल्ल्यांचा वापर मग दहशतवादी कारवायांसाठी सुद्धा व्हायला माग पुढे कुणी पाहणार नाही, जो विशाळ गडाचा झाला. याही पेक्षा वाईट संकट लव जिहादचं आहे. आज आमच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं जातं आणि त्यांचं धर्मांतरण केलं जातंय. लव जिहाद आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे उघड्या डोळ्यांनी पाहतो. तरी सुद्धा आमची मुलगी कोणासोबत बोलती याची जाणीव आपल्याला नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. एक वेळ मुलींनी भारतीय कपडे घालावेत न घालावेत यावरून आम्ही वाद केला पाहिजे, पण धाडसाचं होईल किमान महिन्याला आपली मुलगी कुणासोबत बोलती कुणासोबत बोलत नाही याची चर्चा तरी मुलीसोबत केली पाहिजे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या मुली कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या अब्दुलच्या प्रेमात पडतात ते. आणि मग या लव जिहाद मधल्या अडकलेल्या मुलींचं काय होतं तर 4 प्रकारे या मुलींचा वापर केला जातो. पहिला प्रकार, या मुलींसोबत लग्न केलं जातं आणि या मुलींचं धर्मांतरण केलं जातं. मला सांगा, सगळे धर्म सारखे आहेत ना? मानतो ना आपण सगळे धर्म सारखे आहेत? मानतो का नाही? मग सगळे धर्म सारखे आहेत, सगळे धर्म सारखे आहेत, तर मग श्रद्धा सोबत लग्न करताना श्रद्धाची शबाना का करायला लागते? अगोदर आपल्या मुलीचं धर्मांतरण होतं आणि मग तिच्या सोबत लग्न केलं जातं. आम्ही म्हणतो काय झाले महाराज, प्रेम तर एवढा काय फरक पडतो? आपल्याच लेकीच्या पोटाला आपल्याच धर्माचे शत्रू जन्माला येतात, लक्षात ठेवा. आमच्या इथं -1 होत, आमची एक मुलगी निघून जाती, पुढं +2 +3, त्याला काय मर्यादाच नाही. हम 5 हमारे 25. पहिलं मुलीचं धर्मांतरण होतं. मुलगी सुखात असते का? अहो, आमच्या इथं टिकली न लावणारी, बांगड्या न घालणारी, पायात पैंजण न घालणारी आमचीच लेक कधी बुरख्याच्या आड, तिच्या डोळ्याशिवाय काहीच दिसत नाही. एवढी वाईट अवस्था आमच्या लेकीची कधी होती आम्हाला सुद्धा कळत नाही. पहिलं धर्मांतरण होतं. वाटतं सगळं चांगलं आहे पण चांगलं काहीच नसतं. दुसरा प्रकार, ज्या लग्न केल्यानंतर टिकतात त्यांचं ठीक आहे, ज्या विरोध करतात त्यांना तलाक 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 म्हणून हाकललं जातं. ना माहेर त्यांचं राहतं ना सासर त्यांचं राहतं. मग पोट्याला जन्माला आली 1-2 लेकरं घेऊन आयुष्यभर नरक यातना जगत त्या मुलीला जगावं लागतं. मी म्हणतो या दोन्ही प्रकारांचं ठीक आहे. ज्या लग्न करून कुजत जगतात त्यांचं ठीक आहे, ज्या तलाक घेऊन वेगळं जगतात त्यांचं ठीक आहे. पण या दोन्ही प्रकारात ज्या मोडत नाही त्या मुलींचं काय केलं जातं तर त्या मुलींची त्या श्रद्धासारखे 35 तुकडे करून सुटकेस मध्ये तरी ती सापडती, नाही तर महालक्ष्मी सारखी 52 तुकड्यामध्ये फ्रीज मध्ये तरी सापडते. सगळ्यांच्या कत्तली केल्या जातात, तुकडे तुकडे केले जातात. या दोन्ही प्रकारात मोडत नाही अशांचे. मी त्याही पुढे जाऊन या धर्मांतरण करून लग्न करून राहतात त्यांचं ठीक आहे, या धर्मांतरण केल्यानंतर परत माघारी येऊन डिवोर्स घेऊन राहतात त्यांचं ठीक आहे. ज्यांच्या कत्तली होतात त्यांचा हिशोब तरी लागतो. आज मी तिला देशभरामध्ये वर्षाला लाखभर हिंदू मुली बेपत्ता होतात. त्यातल्या काही हजार मुलींची लग्न होतात, काही शेकडा मुली माघारी घरी येतात, काही डझनभर मुलींच्या कत्तली होतात. पण उरलेल्या 90-95 हजार मुलींचं होतं काय? एखादी मुलगी पळून गेली तर परत तिचा चेहरा दिसत नाही. अशा हजारो मुली आज आमच्या घराघरांमधून बेपत्ता होतात. हे लव जिहादचं संकट किती मोठं आहे, हिंदू म्हणून याच्याकडे पहा. अशा मुलींचं होतं काय? या सगळ्या मुलींच्या एकतर कत्तली करून त्यांच्या अवयवांची तस्करी केली जाते, किंवा या सगळ्या मुली ISI सारख्या संस्थांसाठी भारत विरोधी कारवायांसाठी वापरल्या जातात, किंवा या मुलींना बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकललं जातं. एवढी भयानक अवस्था आमच्याच लेकीची होते का? तर आम्ही तिच्यासोबत चर्चा करत नाही म्हणून, आम्ही तिच्यासोबत संवाद करत नाही म्हणून, आम्ही तिच्यासोबत बोलत नाही म्हणून. गेले ते दिवस ज्यावेळेस आपल्या लेकीसोबत लेकासोबत आम्ही घेऊन बसून बोलत नव्हतो, किंवा तुझं नक्की म्हणणं काय आहे. पण आज आमच्या मुला मुलींना गुड टच बॅड टच, आपला प्रियकर आपल्या धर्माचा किमान असला पाहिजे याविषयी संवाद साधणं आवश्यक आहे. नाहीतर कुणीतरी अब्दुल येईन आणि आमच्या लेकीला भरकन उडवून घेऊन जाईल आणि तिच्या आयुष्याची बर्बादी करेल. हे कधी होईल कळणार सुद्धा नाही. लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यातला प्रसंग आहे, मी नेहमी सांगतो. 12वी पर्यंत एका संपन्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य सुखी कुटुंबातली मुलगी कधीही कोणत्या मुलाकडे डोळे वर करून सुद्धा पाहिलं नाही. 12वी नंतर पिंपरी चिंचवड मध्ये एका कॉलेजला, इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि 18 वर्षाची मुलगी कधीही कोणत्या मुलाकडे तोंड वर करून पाहिलं नाही. एकुलती एक मुलगी, घरामध्ये प्रचंड पैसा.
18 वर्षाची झाली, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला गेली, कॉलेजला जायला लागली आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये कॉलेजमध्ये कॅन्टीन मध्ये फरशी पुसायचं काम करणाऱ्या अब्दुलच्या प्रेमात पडली. 5-6 महिने प्रेम प्रकरण चाललं. एखाद दिवशी मुलगी कुठं गायब झाली कुणालाच कळेना. आई वडिलांनी प्रचंड शोधाशोध केली आणि त्यानंतर कळालं की कॉलेज कॅन्टीन मध्ये फरशी पुसायचं काम करणाऱ्या 20 वर्षाच्या अब्दुल सोबत आपली लेक पळून गेली. आई बाबाला प्रचंड राग आला, प्रचंड चीड आली. आई बापाने पाणी सोडून दिला. रे मेली आमची मुलगी, आमच्या डॅडीसाठी एवढं कमवलं, तिला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ती आमची मुलगी आमच्याच तोंडाला काळं फासून निघून आता रे मेली आमच्यासाठी मुलगी म्हणून आई बाबाने पाणी सोडून दिलं. मुलीवरून वर्ष निघून गेलं. आई बाप विसरले आपल्या पोटाला कोणती मुलगी जन्माला आली होती. कॉलेज मधले प्राध्यापक विसरले आपल्या कॉलेजामध्ये कोणती विद्यार्थिनी या नावाची होती. मित्र मैत्रिणी विसरले आपल्याला कोणी मैत्रीण होती. वर्ष निघून गेलं आणि वर्षभरानंतर आईच्या फोनवरती एका अनोळखी नंबरवरून कॉल आलाय. आईने फोन उचलला आणि समोरून आपल्याच लेकीचा रडत रडत आईला आवाज ऐकू येतोय. आणि जी लेक वर्षभरापूर्वी 20 वर्षाच्या पोरासोबत घरदार सोडून पळून गेलीत, तीच पोरगी आपल्याच आई बापाला फोन करून म्हणते, आई आई मला वाचव, बाबा मला वाचवा, इथं मला यांनी काश्मीरला आणलंय आणि माझ्यावरती इथं रोज नवीन माणूस येऊन अत्याचार करतोय, बलात्कार करतोय. आई मला हे सहन होत नाहीये, बाबा मला वाचवा, माझी या सगळ्यातून सुटका करा. असं म्हणून धाय मोकलून ती लेक आपल्या आई बापाकडे रडती. ते आई बापाला शेवटी कीव आली, अरे आपलंच लेकरू आहे कसं सोडायचं. आई बापाने स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. इथले पोलीस घेतले, काश्मीरला गेले, काश्मीरचे पोलीस घेतले आणि ज्या पत्त्यावरून फोन आला होता त्या पत्त्यावरती गेले. दरवाजा वाजवला गेला, दरवाजा उघडला. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या अब्दुलने विचारलं, या नावाची कोणती मुलगी इथे राहते का? त्याने सांगितलं, इथं कोणतीही मुलगी राहत नाही. बळजबरीने सगळ्या घराची झडती घेतली गेली तर बुरख्याच्या आड 21 वर्षाची नाजूक कोवळी मुलगी सापडली. बुरखा हटवला गेला. आपलीच पोटची पोर पाहून आई बापाला प्रचंड रडायला आली. आई बाप तिला मिठीत घेऊन सांगू लागले, बाळा चल आता आपल्या घरी, तुझा नरकवास संपला, आता तुझ्यावरती कोणी अत्याचार करणार नाही, तुझ्यावरती कोणी बलात्कार करणार नाही, चल आपण आपल्या घरी निघून जाऊ. विचार करा, मुलगी कुठली आहे? पुण्यातली. सापडलीत कुठं? काश्मीर मध्ये. पळून किती वर्षाच्या मुलासोबत गेलीत? 20 वर्षाच्या. सापडलीत किती वर्षाच्या मुलासोबत? 60 वर्षांच्या. आई बाप त्या लेकीला मिठीमध्ये घेऊन वारंवार म्हणतात, ते बाळा आता चल, आम्ही आलोय, आता तुझ्यावरती कुणी अत्याचार करणार नाही, तुझ्यावरती कुणी बलात्कार करणार नाही, तुला कुणी छेडणार नाही, तुला कुणी त्रास देणार नाही, आपण आपल्या घरी परत जाऊ आणि सुखाने राहू, चल राजा. आता ज्या लेकीने फोन करून बोलवले तीच लेक आपल्या आई बापाला समोर पाहती ते आणि आपल्या आई बाबाच्या डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर भिडून आपल्याच आई बापाला विचारती, ते आप कौन है? मैं तुम्हें नहीं पहचानती, मैं यही जन्मी, यही पली, यही बड़ी, अरे बाजू में खड़ा हुआ 60 साल का बुढ़ा मेरा शोहर है और मैं इसी के साथ रहूंगी. आई बाप म्हणवतात, ते पाया पडतात, ते हात जोडले, बाळा चल आपण आपल्या घरी जाऊ, आपण सुखाने राहू. अरे राजा कशाला इथं राहतील, चल आम्ही तुला न्यायला आलोय, पोलीस काका तुला इथून घेऊन जातील, तू चल, तू घाबरू नको, तू आमचा हात पकड. त्यावेळेस आई बापाला आपलीच लेक म्हणते, ते तुम्ही कोण आहात? तुम्हाला मी ओळखत नाही, मी इथं जन्माला आले, इथंच वाढले आणि या 60 वर्षाचा म्हातारा माझा नवरा आहे आणि मी याच्याच सोबत राहणार. आई बाप तिच्या पायावरती डोकं आपटून आपटून रडले, पण पुरीला माया आली नाही. आईबाप माघारी निघून आले. आज 7-8 वर्ष होऊन गेली. त्या मुलीचं काय झालं ना प्रशासनाला माहितीये ना आई बापाला माहितीये. अशा कितीतरी हजारो मुली तुमच्या माझ्या घरातल्या आज बेपत्ता होतात या लव जिहादच्या संकटापासून. आज आमच्या माय बहिणींना जागृत करणं, आमच्या लेकीबाईंना जागृत करणं हिंदू म्हणून आपलं कर्तव्य आहे. हजारो संकट आपल्या सगळ्यांवरती सगळ्यात बाजूने तुटून येत असताना आज आम्ही हिंदू म्हणून उभं राहत आहोत, त्याचा मनस्वी अभिमान आहे. पण लक्षात ठेवा, ही एकी फक्त कार्यक्रमापुरती राहता कामा नये. नाहीतर मगाशी दादांनी सांगितले, आल्यानंतर इथून पूर्णत्व तेव्हा ते जेव्हा प्रसाद येईल.
प्रसाद झाला की या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. असं जर केलं तर परत त्याच समस्या पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथून उठताना संकल्प करा, आजवर मी जगत आलोय माझ्या आयुष्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लेकासाठी, लेकीसाठी, पैशासाठी. हे सगळं करायचंच आहे. लक्षात ठेवा, इथून उठल्यानंतर काय संसार संपणार नाही, रोखणी संपणार नाही, व्यवसाय संपणार नाही. पण हे सगळं करत असताना मी शेवटच्या श्वासापर्यंत जगेल माझ्या हिंदू धर्मासाठी हा संकल्प करा. कारण आज हिंदू समाजाची अवस्था जगभरातच नव्हे तर भारतात सुद्धा दयनीय आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हिंदूंचं लोकसंख्येचं घटणारं प्रमाण हे भविष्यामध्ये आमच्या विनाशाला त्या त्या भागात कारणीभूत ठरू नये यासाठी आम्हाला उभं राहावं लागेल. 1947 साली भारताची फाळणी झाली. आमचा तिथला सगळा हिंदू बांधव आम्हीच समजू, आम्ही पाकिस्तान सोडून पळून आलो, आमच्यासाठी भारत होता. 30-35 वर्ष होऊन गेले, आम्ही पाकिस्तानची फाळणी विसरलो. 1990 साली काश्मीरी घाटीमध्ये मशिदींमधून आणि ठिकाणी भोंगे लावून घोषणा दिल्या गेल्या, हम बनाएंगे कश्मीर को पाकिस्तान, कश्मीरी पंडितों के सिवाय उनकी बीवियों के साथ. आमच्याकडे तरणोपाय काय नाही, आम्ही आमच्या पिशव्या भरल्या आणि काश्मीरी घाटी सोडून पळून आलो. तेव्हा सुद्धा आमच्याकडे उर्वरित भारत होता. आज 2024 आहे. आज तेच बांगलादेश मध्ये सुरू आहे. आज घराघरामध्ये घुसून आमच्या माय बहिणींवरती बलात्कार केला जाते, आमच्या पुरुषांच्या कत्तली केल्या जाते आणि आमचा हिंदू तिथून धावून परत भारतामध्ये येतोय. आज त्याच्यासाठी सुद्धा बांगलादेशातून जरी हाकललं गेलं तरी भारत आहे. 47 ला आम्ही पाकिस्तान सोडला, 90 ला काश्मीरी घाटी सोडली, 24 ला बांगलादेश सोडतोय. अरे हिंदूंनो, पळणार कुठं कुठे रे? मुसलमानांना जगभरात जाण्यासाठी 57 पेक्षा जास्त देश आहेत. ख्रिश्चनांना लपण्यासाठी 100 पेक्षा जास्त देश आहेत. हिंदू बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आणि मला फक्त आणि फक्त भारतच आहे. जर इथून जर आपण अल्पसंख्याक झालो तर जाळायला स्मशान सुद्धा भेटणार नाही. लक्षात ठेवा, स्मशान सुद्धा भेटणार. त्यामुळे आपल्या धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू धर्म वाढवण्यासाठी, हिंदू धर्म टिकवण्यासाठी, हिंदू धर्मासमोरच्या समस्या समजून घेण्यासाठी आज आमच्या चालीरीती, परंपरा, संस्कृती, सण टिकवण्यासाठी मुळात आमची अडचण अशी आहे की आम्हाला पाश्चात्यांचं अंध अनुकरण करताना आमच्या धर्माची लाज वाटते. सगळ्या विश्वाला मार्गदर्शक असा आपला धर्म लाज वाटणारा कसा असू शकतो? आमच्या परंपरांची, आमच्या धर्माचा अभिमान आपण सगळ्यांनी बाळगावा. इतकी उदात्त परंपरा आपल्या धर्मामध्ये होऊन गेलं. मगाशी म्हटलं आपण काय, आपणच सर्व धर्म समभाववादी आहे. मला सांगा, बाबराने काय पाडलं? प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर पाडलं की नाही पाडलं? आज 1 वर्ष झालं प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या मंदिरामध्ये गेले. 550 वर्ष आम्हाला भांडायला लागलं. कुणासाठी? आमच्याच रामाच्या जन्मभूमीसाठी. नशीब रामाचं की त्याला त्याचं घर तरी मिळालं. कृष्णाचं जन्मस्थान अजून सुद्धा मशीद आहे, माहिती आहे का नाही? कृष्ण जन्मभूमी औरंगजेबाने नष्ट करून त्याच्यावरती मशीद बांधली, अजून सुद्धा ती तशीच आहे. मी कायम म्हणतो, अटलजींची एक कविता आहे, खूप सुंदर आहे. इस्लामी शासकांनी आणि ख्रिश्चन राजवटींनी आमच्या भारतामध्ये हजारो मंदिरं पाडली. आमच्या हिंदूंचं बळजबरीने धर्मांतरण केलं. आमच्या हिंदू माय भगिनींच्या कत्तली केल्या, हिंदू पुरुषांच्या सरसकट कत्तली केल्या, त्यांच्या मुंडक्यांचे विनार उभे केले. पण आम्ही हिंदू कसे आहोत? अटल जी खूप सुंदर म्हणतात, गोपाल राम के नाम पर कब मैंने अत्याचार किया, कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किया. अरे कोणीतरी सांगा बरे, मी रामाच्या नावावरती कधी अत्याचार केलाय? गोपाल राम के नाम पर कब मैंने अत्याचार किया, कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किया. कोई बतलाए मुझको काबुल में जाकर कितनी मस्जिद तोडी. कुणीतरी सांगा बरे, मी कुणाच्या किती मशिदींच्या फोडले? माझं ध्येय काय आहे?
वही बतलाए मुझको काबुल में जाकर कितनी मस्जिद तोड़ी, भूभाग नहीं शत शत हृदय जीतने का निश्चय, हिंदू तणमण हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय। माझा जन्म कशासाठी आहे? माझा जन्म जमीन जिंकण्यासाठी, कुणाला संपवण्यासाठी नाहीये, तर माझा जन्म मानवतेच्या कल्याणासाठी आहे। ती मानवता टिकवून ठेवणारा जगातला एकमेव धर्म जर कोणता असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे। तो हिंदू धर्म टिकला तर जगातली मानवता टिकेल। म्हणून आपला धर्म टिकवण्यासाठी सज्ज व्हा। मला अभिमान आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलोय। असेच आपण भविष्यात सुद्धा हिंदुत्वासाठी, हिंदू धर्म रक्षणासाठी एकत्र येऊयात। आणि मगाशी म्हटलं तसं इथून उठल्यानंतर न विसरता लव जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद, बिझनेस जिहाद, वोट जिहाद। विधानसभेच्या निमित्ताने 105 मतदारसंघांमध्ये प्रवास केला। त्यातले 91 जण आमदार म्हणून निवडून आले, 14 जण निवडून आले नाही। ते 14 जण ते होते ज्यांनी हिंदुत्वाला विरोध केला। म्हणून जो जो हिंदुत्वासोबत उभा राहील त्या सगळ्यांसोबत आपण उभं राहिलं पाहिजे हा संकल्प करा। कारण जर आज आम्ही हिंदुत्वाच्या ताकदीच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर भविष्यामध्ये आमच्या बाजूने बोलणार कोण राहणार नाही। म्हणून परत एकदा सर्वांना लक्ष 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 शुभेच्छा। कर्तव्य विसरू नका। हे तुकोबारायांचा वारसदार म्हणून तुम्हा सगळ्यांना आव्हान करतो। माय बहिणींनो, उद्या राजमाता जिजाऊंची तारखेप्रमाणे परवा तिथीप्रमाणे जयंती आहे। ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवराय घडवले तसा महाराष्ट्र भारत घडवण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा। हेच आव्हान कळकळीचं करून थांबतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद महाराज। मी महेश पवार यांना आमंत्रित करतो